नमस्कार, मी संगीता कनोजिया। आपण पाहता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणाऱ्या कोळी बांधवांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज व बेछूट गोळीबाराची फेर चौकशी करण्याचे संभाजीनगर खंडपीठाचे आदेश। अनंत तरे। ठाणे महापौर श्री ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रशांत चव्हाणने पटकावला प्रथम क्रमांक। ठाण्यातील मुख्य बाजारपेठेतील पुनामिया ज्वेलर्सवर दरोडा, सुमारे 1.5 कोटी रुपयांचा ऐवज लंपास। घेऊया एक अल्पशा विश्रांती। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। आपल्या विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणाऱ्या कोळी बांधवांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज आणि बेछूट गोळीबाराची फेर चौकशी करण्याचे आदेश संभाजीनगर खंडपीठाने दिले असल्याची माहिती महाराष्ट्र कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष अनंत तरे यांनी दिली आहे। नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। पुराव्यांची छाननी करून पुढील तपास CBIकडे देण्याबाबत 3 महिन्यात निर्णय घ्यावा असंही खंडपीठाने बजावलं असून ही फेर चौकशी गृह खात्याच्या सचिवांनी अथवा पोलीस महासंचालकांनी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। घटनेने दिलेले अधिकार मिळावे या मागणीसाठी धुळे, नंदुरबार, जळगाव आणि महादेव येथील महादेव कोळी व टोकरे कोळी समाज बांधवांनी 10 ऑगस्ट 2009 साली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता। हजारो कोळी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते। मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता। यासाठी गोळीबार आणि लाठीचार्जही करण्यात आला होता। पोलिसांच्या गोळीबारात भटुकुवर या तरुणाला जीव गमवावा लागला होता, तर गोळ्या लागल्याने 3 जण गंभीर जखमीही झाले होते। सर्व नियम कायदे धाब्यावर बसून कोळी बांधवांवर गोळीबार करून तरुणाचा बळी घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी अनंत तरे गेली 3 वर्ष आंदोलन करीत आहेत। या प्रकरणी गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाकडे याचिकाही दाखल केली होती। महाराष्ट्र कोळी समाज संघ यांच्यातर्फे माजी न्यायाधीश ॲडव्होकेट VP पाटील यांनी न्यायालयात युक्तिवाद केला। त्यावर 25 ऑक्टोबरला अंतिम सुनावणी देत खंडपीठाने फेर चौकशीचे आदेश दिले आहेत। पुराव्यांची छाननी करून हे प्रकरण CBIकडे किंवा विशेष चौकशी पथकाकडे पाठवण्याचा निर्णय 3 महिन्यात घ्यावा असे आदेशात स्पष्ट म्हटलं आहे। तसंच गोळीबारात मृत झालेल्या आणि जखमी झालेल्यांना भरपाई देण्यासंदर्भात पोलीस महासंचालकांनी निर्णय घेण्यास सांगितलं असल्याची माहिती अनंत तरे यांनी यावेळी दिली। रात्री प्रवास करत असताना संबंधित तरुणीवर हा प्रसंग ओढावला। प्रसंगावधान राखत पीडित मुलीनं मोठ्या कष्टाने आपली सुटका करून घेतली। यावेळी गाडीत मदतीसाठी एकही रेल्वे पोलीस उपलब्ध नव्हता। पीडित तरुणी ही कुडाळला या रेल्वेत चढली होती। ती एकट्याने प्रवास करत आहे हे पाहून एका अज्ञात व्यक्तीनं अगोदर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तिला चक्क अंमली पदार्थाची ऑफर केली। यावेळी प्रसंगावधान राखून या तरुणीनं आपल्या भावाशी संपर्क साधून मदत मागितली। त्यानं पोलिसांना कळवल्यावर रत्नागिरी स्टेशनवर RPF तिच्याशी संपर्क साधला आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या अगोदर तरुणीलाच पनवेलला जाऊन लेखी तक्रार नोंदवण्यास सांगितलं। त्या व्यक्तीला ताब्यात न घेता या अधिकाऱ्यांनी आरोपीलाही त्याच ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली। संबंधित तरुणीने यानंतर गाडीत उपस्थित असलेल्या TCकडे ही तक्रार केली, पण तिथेही तिला निराशाच मिळाली। त्यानंतर या तरुणीने थेट ठाणे रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली असता आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। या संपूर्ण प्रकारानंतर अजूनही महिला सुरक्षित नाहीत हेच दिसून येत आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात तरुण पिढीने स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे हा संदेश देण्यासाठी ठाण्यात संपन्न झालेल्या ठाणे महापौर श्री ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आला। या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक नामवंत शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला होता। शरीर सुदृढ बनवा आणि निरोगी आयुष्य जगा हा संदेश देण्यासाठी ठाणे महापौर श्री ठाणे जिल्हा क्षेत्र हौशी शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यात भाग घेण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अनेक नामवंत शरीरसौष्ठवपटूंनी आपला सहभाग नोंदवला होता। आपल्या पिळदार शरीर यष्टीनं आणि संगीताच्या तालावर सादर केलेल्या मनमोहक अदाकारीनं या स्पर्धकांनी उपस्थितांची वाहवा मिळवली। विजेत्यांना या प्रसंगी आकर्षक
अशी रोख बक्षिसं आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं। यावेळी ठाण्याचे महापौर एच.एस. पाटील, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। स्पर्धेत प्रथम आलेल्या प्रशांत चव्हाण यांना आपले पुढचे उद्दिष्ट महाराष्ट्रश्री आणि भारतश्री असल्याचं सांगितलं, तर ठाण्याचे आमदार राजन विचारे यांनी याहीपेक्षा मोठ्या रकमांची बक्षिसे देण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा भरवण्यासाठी महापालिकेच्या वार्षिक बजेटमध्ये जास्त तरतूद करावी अशी महापौरांकडे मागणी केली। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाण्यातील मुख्य बाजारपेठेतील पुनामिया या ज्वेलर्सवर काल रात्रीच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली आहे। या घटनेत सुमारे 1.5 कोटी रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे। आज सकाळी या दुकानाच्या मालकांना शेजारील दुकानातील लोकांनी त्यांच्या दुकानाचा मागील दरवाजा अर्धवट उघडलेल्या स्थितीत असल्याची माहिती दिली। यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला। दुकानातील सोन्याचा सुमारे 1.5 कोटी रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला असून हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही बंदिस्त झाले आहेत, परंतु या चोरट्याने चेहरा संपूर्णपणे कपड्याने झाकलेला असल्यानं त्याला ओळखता येणं कठीण आहे। या प्रकाराची माहिती ज्वेलर्सच्या मालकांनी त्वरित पोलिसांना कळवल्यानंतर या ठिकाणची कसून तपासणी करण्यात आली। या चोरट्यांनी दुकानाच्या मागील दरवाजाचा कुलूप आणि कोयंडा तोडून दुकानात प्रवेश केला असल्याचं यावेळी निदर्शनास आलं। या दुकानाच्याच हाकेच्या अंतरावर जांभळी नाका परिसरात पोलीस चौकी असून अशा प्रकारे ज्वेलर्सवर दरोडा पडल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। सहारा आर्ट अँड क्राफ्ट या हँडीक्राफ्ट आणि हँडलूमचं भव्य प्रदर्शन आणि विक्री 30 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर 2013 दरम्यान सकाळी 10:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत एकाच छताखाली 150 कारागीर आणि त्यांच्या कारागिरीतून निर्मित केलेल्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन। यायला विसरू नका, आजच भेट द्या। स्थळ पोलीस परेड ग्राउंड, सेंट्रल मैदानासमोर, कोर्ट नाका, ठाणे पश्चिम। या प्रदर्शनात खास ठाणेकरांसाठी काश्मीरी शाल आणि ड्रेस मटेरियल, जॉर्जेट साड्या, पंजाब हरियाणा हँडलूम आणि होम फर्निशिंग, टेराकोटा, जू, जेंट्स कुर्ता, राजस्थानी मोनिट्युअर पेंटिंग्स, जम स्टोन पेंटिंग्स, लाख बँगल्स, ब्लॉक प्रिंट ड्रेस मटेरियल आणि बेडशीट्स, मोजडी, जोधपुरी वुडन आर्टिकल्स, टॉप अँड स्कर्ट, गुजरात कच्छ वर्क, बांधणी, महाराष्ट्राचं ओगण आयर्न मुरल्स, त्रिपुरा विंडो ब्लाइंड्स, तमिळनाडूचं वुडन आर्टिकल्स आणि हँडलूम कर्टन्स, आंध्र प्रदेशचं पोचमपल्ली आणि मंगलोरी हँडलूम, कुरेशिया वर्क, उत्तर प्रदेशचं लखनवी चिकन, खुर्जा पोंटी, सहारनपूर शीसम अँटिक फर्निचर, मुरादाबादी ब्रास, बनारसी सिल्क, कार्पेट, खादी शर्ट्स आणि बेडशीट्स, मध्य प्रदेशचे लेदर वर्क, टिकमगड ब्रास आयटम्स, ओरिसाची फिलिगिरी ज्वेलरी, प्लाम लेफ्ट पेंटिंग, कर्नाटकचं रोड वुड इनले, मैसूर अगरबत्ती, वुडन टोईज, हुबली साड्या, बिहारचे भागलपुरी सिल्क, मधुबनी पेंटिंग्स, वेस्ट बंगालच्या हँडलूम आणि सिल्क साड्या, ज्वेलरी, शांतिनिकेतन लेदर बॅग्स, कांथा वर्क, टेराकोटा आणि ड्राय फ्लॉवर्स, छत्तीसगडचे मेटल क्राफ्ट, दिल्लीचे लेडीज टॉप, ज्वेलरी आणि बीड्स वर्क। सहारा आर्ट अँड क्राफ्ट। तर या प्रदर्शनास जरूर भेट द्या। मोफत प्रवेश आणि पार्किंग। स्थळ पोलीस परेड ग्राउंड, सेंट्रल मैदानासमोर, कोर्ट नाका, ठाणे पश्चिम। आपल्या काही तक्रार व सूचना असल्यास आमचा पत्ता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज, लक्ष्मण कनोजिया, शिवशक्ती अपार्टमेंट्स जवळ, चंदनवाडी, ठाणे। तर उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। धन्यवाद।